या बैठकीक आमच्यामध्ये असतात एमजीपीचे ज्येष्ठ नेते आणि गोंय राज्याचे पॉवर मिनिस्टर बाब सुदीन ढवळीकर, आमचे एमजीपीचे पार्टीचे अध्यक्ष बाब दीपक ढवळीकर, आमचे माजी राज्यसभेचे खासदार बाब विनय तेंडुलकर, आमची साऊथ गोयची कॅन्डिडेट बाय पल्लवी डेम्पो, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे एमजीपीचे जिल्हा पंचायत सदस्य, पंच सदस्य, सरपंच आणि तांचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे हांगासर हजर आसात तांचेय सगळ्यांचे स्वागत करता। बाब निखिल ढवळीकर हांगा बसला, बाब आमचो भारतीय जनता पार्टीचो प्रदीप शेट आणि तसेच भारतीय जनता पार्टीचे आनीकूय असंख्य कार्यकर्ते उपस्थितामध्ये असतात। म्हज्या मोगाळ भाव भयणांनो, पत्रकार बंधू, मित्र आणि मैत्रिणींनो, खरें म्हणजे हांव पयलेच फावटी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या कार्यकर्त्यांक इतक्या मोठ्या संख्येत संबोधीत करता। सगळ्यात पयली तुमचे सगळ्यांचे अभिनंदन। बाब सुदीन ढवळीकर यांनी सांगला त्या प्रमाणे तांकां सभा घेवची पडना, त्यांच्या एका इशाऱ्याचेरूच त्यांची सगळी कामां जाता। तेंच्यांनी फक्त आदेश सोडल्या पुरो। आमकांय खात्री असली, आमकांय विश्वास असलो, तेंच्यांनी एकदां कमळ म्हटलें काय तें कमळूच जातलें, हेतून आमकांय दुबाव ना। म्हणल्यार आयची सभा जी असली ही विशेष करून नारी शक्ती हांगा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आसा। आमची कॅन्डिडेट महिला बाय पल्लवी डेम्पो हांच्या बरोबर तुमची वळख जावची, हांच्या बरोबर ती तुमकां मेळची, कारण सातत्यात ताज्याच खातीर आयच्या बैठकीचें आयोजन आशिल्लें। मताच्या बाबतींत आमकां दुबाव ना, परत एकदां सांगता हांव, जेन्ना आमचो विश्वास सुदीन बाबाचेर आसा आनी सुदीन बाबाचो विश्वास तुमचेर आसा आणि ते खरें म्हणजे म्हत्वाचें आसा। आणि हे सगळें सांगता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या 10 वर्साच्या कार्यकाळात देशात आणि राज्यात ज्या पद्धतीची प्रगती जाल्या, ज्या पद्धतीचो डेव्हलपमेंट जाला, होय तुमच्या मुखार दवरपाक जाय आशिल्लो। इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसतलो, ह्युमन डेव्हलपमेंट आसतलो, होय त्या निमित्तान तुमकां कळचो। हांव हे इतक्याच खातीर सांगता कारण ही एनडीएची सभा आसा, नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स या पार्टीची, म्हणजे एमजीपी पार्टी आमच्या नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्सचो एक घटक आसा आणि ताकाच लागून आमच्या जॉयंटली उमेदवार भारतीय जनता पार्टीची बाय पल्लवी डेम्पो आसा। पण एनडीएच्या सरकारान 10 वर्सांत केल्लो विकास हो तुमच्या समोर दवरता आसतना आमी मोदीजीची 10 वर्सां हाजी पुस्तक, हाजी लिफलेट्स ह्योय तुमच्या पर्यंत पावतल्यो। पंच, सरपंच, तुम्ही कदाचित ल्हान कोपरा सभा घेतले, तुम्ही कार्यकर्त्यांक सांगपाक वयतले, त्या ते मोठ्या प्रमाणात ते तुम्ही सगळ्यांनी उलोवचें। आणि हे सगळें करता आसतना हांव कंपॅरिजन करप हे खूप गरजेचें आसा, कारण तुम्ही सगळ्यांनी केन्ना काँग्रेस अनुभवूंक ना, तुम्ही सगळ्यांनी केन्ना काँग्रेस पळोवंक ना। मडकयच्यान भायर सरल्यारूच तुमकां काँग्रेस दिसता, कारण 1999 पासून आतां पर्यंत तुमकां महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच खबर आहा। हय, आणि तेकाच लागून म्हणजे काँग्रेसीन ह्या देशाची कशी वाट लायल्या, ह्या राज्याची कशी वाट लायल्या, किंवा खंयच्याच पद्दतीन विकास करूंक ना, होय कळप गरजेचो आसा। हांव वचात थंय विचारता की काँग्रेसीन 2007 ते 14 पर्यंत काँग्रेसचें सरकार आशिल्लें, देशात असलें आनी राज्यात असलें, आणि 2014 ते 24 ह्या 10 वर्सांत मोदीजीचें सरकार आसा। तांच्या 10 वर्साच्या कार्यकाळात त्यांच्यानी कितें विकास केलो तो सांगचो, त्यांच्यानी कसल्यो स्किमी काडल्यो त्यो सांगच्यो। एक तरी स्कीम सांगची। म्हाजी तर तांकां चॅलेंज आसा, कॅन्डिडेट ठरोवपाक न्हू हा, तो तेंच्यांनीच ठरोवचो, मागीर वगीत म्हणटा ते आमी बीन ठरयता म्हणून। तेंच्यांनी एक तरी स्कीम सांगची की हय की बाबा सामान्य मनशा खातीर आमी ही स्कीम सुरू केल्या म्हणून। एक सुद्दां स्कीम तांकां सांगपाक ना जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी प्रधानमंत्री आवास योजना आसतली, उज्ज्वला योजना आसतली, प्रधानमंत्री इन्शुरन्स योजना आसतली, शौचालय योजना आसतली, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना आसतली, अंत्योदय तत्वाचेर प्रत्येक मनशाक समोर दवरून प्रत्येक योजना ही सातत्यात मोदीजीच्या सरकारात, डबल इंजिनच्या सरकारात, कमळाच्या सरकारात ही सातत्यात काढल्या। आणि म्हणून तर आम्ही 13 फ्लॅगशिप प्रोग्राम जेन्ना सांगता, प्रत्येकाक घर मेळचें, प्रत्येकाक टॉयलेट आसचो, प्रत्येकाक उदक आसचें, प्रत्येकाच्या घरात लायट आसची, ही आमच्या बेजीक गरजो ज्यो लोकांक जायो त्यो आसच्यो, ही आमचें म्हणणें आसा। आमी सांगता की जेका घरात टॉयलेट ना त्या महिलेक खबर आसा की घरात टॉयलेट नासल्या उपरांत तिचेर प्रसंग कितें येता
ती महिलाच सांगपाक शकता, दादलो सांगू शकना. जिच्या घरात नळ ना त्या बायलेक खबर आहा, जेन्ना 1.5 किलोमीटर वचून उदीक हाडचें पडटा तेन्ना एक कळसो हांडीर धरचो पडटा, एक कळसो तकलेर धरचो पडटा आनी तो घरातलें उदीक भरचें पडटा. ती बायलेक खबर आसा. हर घर नल से जल जे जलशक्ती अभियानाच्या अंतर्गत मोदीजीन स्कीम सुरू केली. 11 करोड लोकांक जे आसा पळय उदक दिवपाचें काम माननीय मोदीजी केलें. आयज पर्यंत फाटलो देश स्वतंत्र जावन 70 वर्सां जाली. कितलेशाच लोकांच्या घरांनी लायट नासली, उदक नासलो, रस्तो नासलो, टॉयलेट नासलो. त्या सगळ्या जाणांक आमी जशें म्हणटा की 11 करोड लोकांक घर बांदून दिले, 11 करोड लोकांक टॉयलेट दिले, त्यांच्या घरात नळ दिले. ही खऱ्या अर्थात अंत्योदय तत्वाची संकल्पना माननीय मोदीजीत पुराय केल्या. प्रत्येक फावटी उलयता आसतना काँग्रेसीन गरिबी हटाव हो एकूच नारो दिलो. गरिबी हटाव खरेंच तांच्या 60 वर्साच्या कार्यकाळात या देशातली गरिबी हटली काय कितें, या देशातली गरिबी नष्ट केली काय कितें, आणि ही गरिबी ना करपाक त्यांच्यानी कितें काम केलें काय कितें. त्यांच्या कार्यकाळात मुद्दामून तुमचो जाणटो सरपंच हांगासर आहात ताका विचारात, काँग्रेस कितें करी. काँग्रेस तेन्ना 100 रुपया धाडटाली. दिल्लीच्यान म्हणटाले जाणटेल्यांक दिवपाक सिनियर सिटीजनांक 100 रुपया धाडटाली आनी ते 100 रुपया पंचायतीन येताले. जाणटेले बाबडे फावटी मारताले, पयशे येयल्या, पयशे येयल्या. कोणाक विचारा, येवन तो सेक्रेटरी नाल्यार तलाटी कोण तरी आसतालो ताका. तो म्हणटालो ना, येवंक ना अजून. आनी परत केन्ना तरी येयले आता म्हणटालो तो, काडून 15 रुपया तेज्या हातीर दी. तो म्हणटा बाबा उरलेले पयशे खंय रे, ते गेले म्हणा. तो मदले दलाल हे पयशे खावपाचें काम करताले. हांव खोटें सांगना, तुमी मुद्दामून विचारात. 100 आनी हे खुद्द रिकॉर्डाचेर आसा. तेन्नाचो प्रधानमंत्री राजीव गांधी हाणें स्वता सांगला, आमी 100 रुपया धाडले जाल्यार लोकांक फक्त 15 रुपया मेळटा, 85 पयशे नाच जाताले. जे मदीं जे लोक असले पळय न्हू ते खाताले. माननीय मोदीजीन कितें केलें, विच इज एन डीबीटी, डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर. आज दिल्लीच्यान जर पयशे धाडटा आसत जाल्यार ते शेतकाराच्या अकाउंटाचेर, नुस्तेकाराच्या अकाउंटाचेर, जाणटेल्याच्या अकाउंटाचेर डायरेक्ट 2000 रुपया वता. ही मोदीजीची स्कीम आसा, ही मोदीजीची योजना आसा. आयज तुमी मुद्दामून पळयात, शेतकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, दूधकार आसतलो, माननीय मोदीजी ताका किसान क्रेडिट कार्ड दिलां. पयलीं किसान क्रेडिट कार्ड कोणाक मेळटालें? किसान क्रेडिट कार्ड मेळटालें आपलें शेत घाणांक दवरलें काय. बँक सांगताली तुजे पेपर हाड, तूं पयलीं एफिडेविट मार, सायन मार आनी मागीर तुजे पेपर दवरता आनी मागीर तुका 1 लाख रुपया आपूण लोन दिता. आज ताची गरज ना. शेतकार आसुनी किंवा नुस्तेकार आसुनी किंवा दूधकार आसुनी वचून तुमी सांगात की आपल्याक PM किसान क्रेडिट कार्ड दी म्हणून, आनी दिना आसत जाल्यार तुमी म्हाका विचारात नाल्यार सुदीन बाबा घेवन विचारात. नॅशनलायज बँकेन दिवपाकूच जाय, गॅरंटी नाका. मोदीजीची गॅरंटी आसा किसान क्रेडिट कार्डा खातीर. आनी त्या किसान क्रेडिट कार्डाचेर 1 लाख रुपया पर्यंत लोन दिता. जे लोन म्हणजे आमी आमचो धंदो वाडोवपा खातीर आसतलो, मागीर शेताचो आसतलो, नुस्त्याचो आसतलो, ताज्या खातीर तो 1 लाख वापरता. आज माननीय मोदीजीन PM विश्वकर्मा योजना सुरवात केली. PM विश्वकर्मा योजना कितें म्हणटा, ज्या 18 पंगड जाती आशिल्ल्यो, म्हणजे आमी ताका 18 ट्रेड म्हणटा. मागीर तो फुलकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, मेस्ता आसतलो, चप्पल लावपी आसतलो, शिल्पी आसतलो, टेलरिंग करता तो आसतलो, केंस मारपी आसतलो, जाय ब्युटिशियन आसात, कुंभार आसतलो, हे वड्याकार आसतलो, जाळ करपी आसतलो, कलयकार आसतलो, हे सगळे ह्या 18 ट्रेड जातीन येता. फाटल्या 60 वर्सां हांकां कोणीच विचारूंक ना की बाबा तूं कसलो धंदो करता, तुजो धंदो कसो चलता, तुका पयशे खंयच्यान मेळटा, हे कोणीच विचारलें ना. पयले फावटी जर त्या मनशाक कोणी विचारलो आसत वचून जाल्यार PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ताका विचारलो माननीय मोदीजीत आनी मोदीजीच्या सरकारात. अजूनही जर कोणी रजिस्टर करूंक ना जाल्यार कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर किंवा तुमच्या आमदाराच्या ऑफिसान चलात आनी रजिस्टर करात. 30,000 लोकांनी गोंयांत रजिस्टर केले. आनी हे आमी ताका स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग जे म्हणटा हाच्या अंतर्गत तांच्यांनी पयले फावटी रजिस्ट्रेशन केलें. दुसरें तांकां आमी ट्रेनिंग दिवपाक सुरवात केली.
आणि टूल किट घेवपा खातीर त्यांच्या अकाउंटाचेर 17,500 रुपया डेपॉझिट केल्या आणि उरलेल्यांचे अजून करपाचे आसा, फक्त कोड लागला म्हणून बंद जाला. या PM विश्वकर्मांनी इतक्याचेर थारोवंक ना. म्हणजे पयले फावटी जो चप्पल लायतालो ताका आयडेंटिफिकेशन मेळ्ळें, पयले फावटी जो नेट करतालो म्हणजे जाळे विणटालो ताका आयडेंटिफिकेशन मेळ्ळें, पयले फावटी जो व्हडे तयार करतालो ताका स्वताची वळख मेळ्ळी, पयले फावटी तो नुस्तेकार आसलो ताका स्वताची वळख मेळ्ळी, पयले फावटी जो म्हालो आसलो केस मारतालो ताका कोणी विचारूंक नासले ताका आय कार्ड मेळ्ळें. आणि हय, हांव PM मोदीच्या अंतर्गत विश्वकर्मान रजिस्टर्ड जाला हें सांगपाक ताचे कडेन कार्ड आसा. 17,500 रुपया ताका नॉन रिफंडेबल. ताका तेजो धंदो टूल किट जाय, कदाचित ताका कितें कात्री घेवपाक जाय आसतलो, शिलाय मशीन घेवपाक जाय आसतलें, आणि तेजो धंदो वाडोवपा खातीर मोदीजीन म्हटलां की ताका 1 लाख रुपया लोन डायरेक्टली मोदीजीच्या गॅरंटीचेर दिता. आज तुम्ही 1 लाख रुपया लोन जर घेवंक वचात, आमचो भाव तरी आमकां गॅरंटर रावतलो ना रावचो. तूं जर भरलें ना जाल्यार म्हणटलो म्हाका 2 लाख भरचे पडटले. बट PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आज आम्ही पळयता की आमकां 1 लाख रुपया लोन हे मोदीजीच्या गॅरंटीचेर मेळटा. पयल्या वर्साक 2 लाख रुपया, दुसऱ्या वर्साक 3 लाख रुपया, तिसऱ्या वर्साक PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत जॉईन जायत. ही PM विश्वकर्मा योजना आसा. माननीय मोदीजीचे सरकार हे सामान्य लोकांचे सरकार आसा. या सरकारात आम्ही तसो म्हणटा की मनशाचो विकास केलो तसोच या देशाचोय विकास केला. आणि ह्यो देशाचो विकास करता आसतना कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसतले. आम्ही म्हणटा तशें रामलल्लाचें मंदिर आसतलें. गेली 500 वर्सां आमी वाट पळयताले की रामलल्लाचें मंदिर केन्ना जातलें. आमकां काँग्रेसवाले सांगताले कितें म्हणून, अरे ते शिलापुजन केला पळय न्हू, ते पयशे खंय गेले काय म्हणून. आमी ताका सदांच सांगताले की मंदिर वही बनाएंगे, अयोध्या में आएंगे, मंदिर वही बनाएंगे, ही भारतीय जनता पार्टीची आणि रामभक्तांची घोषणा आशिल्ली. आज तांकां मोठ्या अभिमानान आमी सांगता, अरे 22 तारखे दीस जाले रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा जर कोणी केली आसत जाल्यार मोदीजींनी केली आणि रामभक्तांनी केली. ते शिलापूजन फुकट वचूंक ना. ते शिलापूजन जर केले आसत जाल्यार रामदास आणि रामभक्तांच्या वतीन येदे व्हडले 500 वर्सांच्या उपरांत रामलल्लाचे मंदिर जर कोणी केले आसत जाल्यार ते रामभक्त आणि मोदीजी येयल्ल्या कारणान ते शक्य जालें. 370वें कलम हांव मुद्दामून सांगता. घडये कदाचित माझ्या फुडल्यान बसलेल्या बऱ्याचशा लोकांक खबर ना, जम्मू आणि काश्मीर हे दोनूय हे देशाचे अविभाज्य घटक जावचे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सुरवातीपासून ते आतापर्यंत आम्ही प्रयत्न करताले. अरे 2018 पर्यंत जम्मू आणि काश्मीर हांगासर 2 झेंडे लागताले. एक भारत देशाचो झेंडो लागतालो आणि एक जम्मू काश्मीरचो झेंडो लागतालो. थंयसर 2 संविधानां म्हणजे आमी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जाका म्हणटा ती 2 संविधानां आशिल्ली. एक भारत देशाचे संविधान आणि दुसरे संविधान हे जम्मू काश्मीरचे संविधान आशिल्ले. ते आपल्या मुख्यमंत्र्याकूय बी प्रधानमंत्री म्हणटाले आणि ह्याय देशाचो प्रधानमंत्री म्हणून थंयसर 2 प्रधान, 2 विधान, 2 निशान चलताले. भारतीय जनता पार्टीचो एकूच स्लोगन आशिल्लो, 2 विधान, 2 प्रधान, 2 निशान, नहीं चलेगा, नहीं चलेगा. आणि हे सांगत असताना म्हणजे हालीच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह हांच्यांनी 370वें कलम रद्द केले. जम्मू आणि काश्मीर या देशाचो अविभाज्य घटक जालो. हे भारतीय जनता पार्टीचे. आम्ही जर राजकारण करता आसत जाल्यार ते हे देशा खातीर आसा. आम्ही पळयता की आमच्या खातीर राष्ट्रवाद हो पयलो आसा, ताज्या उपरांत आमी आसा. म्हणून सातत्यात या देशाचो विकास जावचो, या लोकांचो विकास जावचो म्हणून वेगवेगळी कामां वेगवेगळे फावटी पुराय ह्या पद्दतीन केल्ली आसा. तुम्ही मुद्दामून काढून पळयात. फाटल्या गोंय मुक्त जाल्यार 62 वर्सां पुराय जाता. 62 वर्साच्या कार्यकाळात म्हाका दिसता 50 वर्साच्या मदीं काँग्रेस वयरूय आसताली आणि हांगाय आसताली. मदलो जर भाऊसाहेब बांदोडकर आणि ताई हांचो जर थोडो पिरियड सोडलो म्हणजे अवघी तशी पळोवंक वचत जाल्यार 10 आणि 10 एक 16-17 वर्सां आसतली. 17 वर्सांचो कार्यकाळ जर सोडलो जाल्यार चडसो कार्यकाळ जो आशिल्लो वो काँग्रेसीन राज्य केला. आणि जेन्ना भाऊ राज्य करतालो तेन्नाय बी काँग्रेसीन जाय त्या पद्दतीन सपोर्ट ह्या राज्याक केन्ना करूंक ना. म्हाजो स्पश्ट आरोप आसा आणि हांव क्लियर कट सांगता
अरे जर त्यांना सपोर्ट केला असत जाल्यार गोंय स्वतंत्र जावन स्वतंत्र सेनानी पोर्तुगालच्या त्या जेलीन उरचे नाशिल्ले. अरे 1961 स्वतंत्र झाले आणि त्याच्या उपरांत सुद्धा गोयचे स्वतंत्र सैनिक 8-8 वर्सां 10-10 वर्सां जर उरले. भाऊच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा काँग्रेसीन केन्ना सपोर्ट केलो ना, म्हणून तर फ्रीडम फायटर आमचे त्या जाग्यार उरिल्ले. हांव मुद्दामून म्हणजे काँग्रेसीन सपोर्ट तर करूंकूच ना, बट आपले राज्य आयल्या उपरांत सुद्धा ह्या राज्याचो विकास करचो असो केन्ना ताका दिसूंक ना. तुम्ही मुद्दामून काढून पळयात तांच्यानी खंयचो मेजर प्रकल्प केला तो सांगचो. आज मोठ्या अभिमानान आम्ही सांगता, पत्रादेवी पासून पोळे पर्यंत नॅशनल हायवे जर कोणी बांधला असत जाल्यार तो डबल इंजिन सरकारात कार्यकाळात झालो. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जर झालो असत जाल्यार तो डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात झालो, कमळाच्या सरकाराच्या कार्यकाळात झालो. अरे मांडवी न्हंयचे 2 पूल असतानाय बी बरेचदा विचारताले, अरे मनोहर भाई तिसरो पूल कित्याक बांदता काय म्हणून. ते 2 पूल आहा मरे म्हणटाले, आनी एक पूल कित्याक जाय. लोकांक आतां कळटा, एक दीस जर अटल सेतू बंद उरलो जाल्यार पणजेच्यान पर्वरी पावना आनी पर्वरीचे लोक हांगासर वास्को एअरपोर्टार येवपाक पावना. अटल सेतूची किंमत कितें ही आतां कळटा. व तिसरो अटल सेतू बांदपाचें काम जर कोणी केलें जाल्यार ते डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात केलें. तुम्ही जर पळयता आसत की जुवारी पूल बाब सुदीन ढवळीकर हांच्यानी बी कितलेशेच फावटी प्रयत्न केलो की जुवारी पूल जावपाक जाय म्हणून, बट तो काँग्रेसच्या कार्यकाळात केन्ना शक्य जालो ना. ताका खबर आहा की त्या पुला खातीर आमकां नितीन गडकरी कडेन वयचें पडलें. आनी काँग्रेसवाले कितें करी खबर आहा तुमकां, खंय तरी बारीक न्हंय मातशी जुवारी बारीक जाला जाल्यार पळयतले, हांगा पूल बांदया काय थंय पूल बांदया, हे तेजे जॉब काडून पळयताले म्हणजे बारीकसो पूल बांदपाक मेळटा काय म्हणून. म्हणजे आमकां पयशे बिशे कमी पडटले म्हणटाले. तुमकां जर खबर ना लागता, मडगांवच्यान पणजे वयताना न्ही हांव बशीन वयतालो. एक दीस कंडक्टराक घेतले, कंडक्टरान काडलो आनी 1 रुपया काडून उदकान उडयलो. हांवें म्हणलें अरे पयशे कित्याक उडयले उदकान काय म्हणलो. तुका खबर ना म्हणलो, देवा तूं पाव, बस तेवटेन पावल्या पुरो म्हणलो, म्हणून देवाक रुपया उडयला म्हणपालो. ही परिस्थिती जुवारी पुलाची आशिल्ली. अरे आज तुम्ही पळयात, भारतीय जनता पार्टीन केदो पूल बांदूंक जाय तो ठरवंक ना. तो म्हणजे ऑलमोस्ट आमच्या बांबोळेच्यान जो फ्लायओव्हर बांदलो तो डायरेक्ट वेर्णा पर्यंत आनी मदीं पूल आनी सोदूंक ना. असो 8 लेन ब्रिज बांदपाचें काम कोणी केलें आसत जाल्यार ते डबल इंजिनच्या सरकारात केलें. तुम्ही बरेचशे जाण काणकोण गेले आसतले. काणकोणच्या 4 रस्त्या वयल्यान कारवार वयता आसतना कितले वर लागताली, 1.5 वर लागताले, 1.5 वर असो वयताना दिसाक एक एक्सिडंट कायमचो जातालो. आज माशे, गालजीबाग आणि तळपण 3 न्हंयचेर एकूच पूल बांदलो, मनोहर पर्रीकर बायपास. आणि त्या मनोहर पर्रीकर बायपास ज्या जाग्यार 1.5 वर लागताले, आज 4 मिनटांनी गाडी तेवटेन पावता. 4च मिनटांनी, नाजाल्यार वचून मुद्दामून पळयात. हो एका म्हणटात विकास, एका म्हणटात डेव्हलपमेंट. अरे तेच्यानी कसल्या पद्धतीचो विकास दाखयला. आज तुम्ही बांबोळे वचून तुम्ही मुद्दामून बांबोळेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पळयात. ज्या पद्धतीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही बांधला, किंवा तुम्ही मडगावचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पळयात, किंवा तुमच्या फोंड्याचे SD हॉस्पिटल पळयात, किंवा तुमचे आदिलो हॉस्पिटल म्हापशाचे पळयात. बाब सुधीर ढवळीकरय मान्य करता, अरे जेन्ना हांगासर देशात ह्या राज्यात जर विकास जालो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे सरकार आयला तेन्नाच जाला. अदरवायज पयशा खातीर मारामारी आशिल्ली. मोठ्या अभिमानान सांगता आमी 35,000 कोटी रुपया ह्या फक्त 10 वर्सांत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर दिले. 35,000 कोटी. गोंय राज्याचो बजेट हे फावटी 26,000 कोटी आशिल्लो. ताज्या पेक्षा चड पयशे आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर आमी मोडपाक शकले. हे फक्त आणि फक्त मोदीजी खातीर, अदरवायज शक्य नाशिल्लें. आणि हे सगळें करता आसतना सुद्धा आग्वाद जेल म्युझियम मोठ्या अभिमानान सांगता आमच्या फ्रीडम फायटरांक थंयसर दवरलेले. आमकां आग्वाद जेल जो आशिल्लो तो मोडून पडिल्लो. कोण त्याच्या कडेन इतकी वर्सां लक्ष दिनाशिल्लो. आग्वाद जेल म्युझियम एकदा वचून मुद्दामून पळोवचो. आज 28 कोटी रुपया खर्च करून आम्ही आग्वाद जेल म्युझियमान कन्वर्ट केला. राम मनोहर लोहिया पासून काका लवंदे पर्यंत हाच्या सगळ्यांचे स्टॅच्यू थंय लागला. माझी ते रिक्वेस्ट आसतली सुदीन बाबा ढवळीकराक की त्यांच्यानी एकदा सगळ्या पंचांक व्हरून हे सगळे आग्वाद जेल आसतलो, परत आमचो वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसतलो, हे सगळे मुद्दामून म्हणजे लोक प्रतिनिधी पळोवपाची गरज आसा. आम्ही पळयता की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट सालिगांवचो वचून पळोवचो. तुम्ही मुद्दामून एक दीस चलात. जी 5 स्टार फॅसिलिटीज जाका आमी म्हणटा, देश आनी विदेशांतले लोक येवन
कचऱ्यापासून लाईट कशी तयार करता आम्ही हे कळपाक जाय. आम्ही फक्त उलयना की तुमचो कचरो पयली आम्ही म्हणटा इट इज म्हणजे वेस्ट टू वेल्थ, हे आम्ही बेश्टे म्हणना. आयज कचऱ्यापासून लाईट तयार जाता आणि ती लाईट तो ग्रिडाक दिता आणि उरलेले पैसे वयल्यान त्याच्या अकाउंटाचेर जमा जाता. तुम्ही काकोड्याचो प्लांट पळयात नाल्यार तुम्ही सालिगांवचो वेस्ट मॅनेजमेंट प्लांट पळयात. आम्ही हे सगळे जे सांगता ते हे सगळे म्हणजे 2014 पासून आमकां करप शक्य जाला. आणि कित्याक करप शक्य जाला? आयदर ते टेक्नॉलॉजी आसतली, फंड्स आसतले, सपोर्ट आसतलो, मोदीजीचो स्ट्रॉंग रित्या आमकां सपोर्ट आसा म्हणूनच तर हे करप आमकां खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मान्य मोदीजीचे आसा. पॉवर मिनिस्टराच्या डिपार्टमेंटान बाब सुदीप ढवळीकराच्या डिपार्टमेंटात गोंयांत आज ज्या पद्दतीचे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक येता फुडल्या 25 वर्सां पर्यंत आनी कोणाक येदे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाची गरज ना. आमकां दिसता आमी लायट मातशी गेली काय आमी लायटकाराक गाळी सोदता, बरोबर काय न्ही? मंत्र्याक सुद्दां गाळी सोदता, तुमी सवना, थोडे लोक सवतात न्ही. पयलीं ते लायटवाल्याक सवतात, मागीर इंजिनियराक सवतात आनी तिसरी मागीर आमदाराक आनी चवथी मंत्र्याक आनी तेच्या उरलो जाल्यार मुख्यमंत्री आसा. पण मातशे मडकन मातशे हे कमी आहा तेजे. हांवें कित्याक सांगलें तर तेच्या फाटीं लागपी जे इन्फ्रास्ट्रक्चर आसा हे इन्फ्रास्ट्रक्चर वयल्यान ज्यो लायनी वयताल्यो ज्यो अंडरग्रावंड करपाचें काम पुराय गोंयभर म्हणजे आयज पर्यंत केन्ना करूंक नासलें इतक्या मोठ्या प्रमाणात जवळपास मोर देन 3000 crores ऑफ रुपीज वी आर स्पेंडिंग फॉर अंडरग्रावंड केबलिंग. हेजे म्हणले रस्ते आसतले, लायट आसतली, उदक आसतली, हर तरेचो इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इतकेच नाही, आणि हे सगळे करता आसतना आम्ही म्हटलां की गोंयांत प्रत्येकाच्या घरांत म्हणजे घरात नळापासून उदक दिवपी पुराय देशातले पयले राज्य खंयचे जाल्यार गोंय राज्य आसा. ज्या गोंय राज्यांत आम्ही उदक दिवपाक शकले. प्रत्येकाच्या घरात 100% इलेक्ट्रिसिटी दिवपी देशात जर पयले खंयचे राज्य आसात जाल्यार ते गोंय राज्य आसा. 100% घरांनी लायट आसा. आम्ही म्हणटा की प्रत्येक गावात रस्तो जर खंयच्या गावात राज्यात आसा जाल्यार ते गोंय राज्य आसा. इतल्या मोठ्या पद्दतीत विकास आम्ही करपाक शकले फक्त आणि फक्त मोदीजी खातीर. पण आम्ही इतक्याचेरूच रावूंक ना. आम्ही पळयलां की आमचे विजन फुडल्या 25 वर्सांचें आसा. आम्ही विकास फुडल्या 25 वर्सां खातीर करता. ज्या पद्दतीची डेव्हलपमेंट करता आसतना आम्ही फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. आणि तेकाच लागून आम्ही जेन्ना म्हणटा की गोंयांत ज्या ज्या पद्दतीची इन्स्टिट्यूट जाय आशिल्ली, मागीर NIT आसतली, IIT आसतली, नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेज आसतली, तुमच्या कुट्टी हांगासर सुरवात केल्या. एग्रीकल्चर कॉलेज आसतली जी आमी ओल्ड गोवा हांगासर गव्हर्मेंटाची सुरवात केली. फुडल्या वर्सा आमी वेटरनरी कॉलेज सुरवात करता. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ जे आमी सांकवाळ हांगासर सुरवात केले. हे हांव कित्याक सांगता? घडये तुम्ही बसलेल्या पैकी जे तुमचे भुरगे आसात आणि त्यांनी फक्त आर्ट, सायन्स आणि कॉमर्स हेजेच एड्युकेशन घेवचें न्ही. आमचे सगळे भुरगे आयदर तर इंजिनियरींग जावचे, एग्रीकल्चरिस्ट करचे, फॉरेन्सीक सायन्स करचे, आमचे सगळे भुरगे शिकून खूप फुडें वचचे. हालींच आमी नर्सिंग कॉलेज म्हाका खबर आहा बापसुदीन ढवळीकर कितलेशाच नर्सिंग करपाक सातत्यात बेळगांव किंवा घटप्रभा धाडटाले. म्हाका ताणें एक फावटी सांगलें की फुडल्या वर्साच्यान जर तूं डायरेक्ट सीट दिवपाक शकतला म्हाकाच दिवंक आपुणूच सीट सगळे भरता. हांव म्हणलें ते सगळे मॅरिटाचेर आसा. आमी म्हणलें सद्या भरिना, आमकां सगळ्या मॅरिटाचेर भरचें पडटा. पण एनी हांव म्हणल्यार आपूण एवरी टायम स्पॉन्सर करपाक तयार आसा. कित्याक तर तांकां बरेचशे फावटी आनी नर्सिंग करून दिवप तांकांय खबर आसा की 100% जॉब गॅरंटी आसतल्यो. नर्सिंग कॉलेज नव्यान म्हणजे हांवें साखळे सुरवात केली, आमच्या 70 सुरवात केली. नवीन हे सगळे कित्याक करता आमी तर आमच्या भुरग्यांचो फुडार बरो जावचो. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स सारकिल्ल्या कॉलेजीन BSc इन फॉरेन्स सायन्स देशांतली तिसरी कॉलेज आमी सुरवात केली. MSc इन फॉरेन्सीक सायन्स आमच्या भुरग्यांनी शिकचें. तुम्ही म्हणटले हे सगळे करता आसतना म्हणजे IITI पासून IIT पर्यंत ITIनी आमी वेगवेगळे नवीन कोर्स सुरवात केल्या. फार्मागुडी वयली आसतली, होंडाची आसतली, ड्युचलची आसतली. आमी ताका स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग जे म्हणटा म्हणजे प्रत्येक भुरग्याक नोकरी ही मेळपाक जाय. मागीर ती गव्हर्मेंट आसुनी किंवा प्रायव्हेट आसुनी किंवा अदरवायज तेणी आपलो सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरवात करपाक जाय. मागीर आमच्या CMRY म्हणजे चीफ मिनिस्टर रोजगार योजना आसुनी किंवा प्रधानमंत्री रोजगार योजना आसुनी, ह्या सगळ्या खातीर म्हणजे सगळ्यात व्हडलो तेंको जर कोणाचो आसत जाल्यार तो मोदी सरकाराचो आसा. आनी तेकाच लागून म्हणजे बरेचशे फावटी भुरग्यांक कितें दिसता की आमी आमच्या गोंय राज्यांत म्हणजे SC आसतली, ST आसतली, OBC आसतली आनी फुडें वचून EWS जेका बर्सरी स्किमीच्या अंतर्गत इकॉनॉमिकल विकर सेक्शन
जो भुरगो जनरल कॅटेगरीचो आसा तेकाय स्कॉलरशिप दिवपाचें काम आमचे सरकार करता भुरग्यांचो फुडार विचार करून. आणि हाज्या भायर सुद्धा ज्या भुरग्यांक दिसता की हय आपूण फॉरेन कंट्रीन वचून शिकचो की आपल्याक फॉरेनाक वचून शिकपाक जाय, बट म्हाज्या समोर बसलेल्या सामान्य घरांतल्या कुटुंबाक परवडना. एखाद्या भुरग्याक जर म्हटलें की आपण मास्टर करपा खातीर आपण फॉरेन कंट्रीन वता आसत जाल्यार आमचे सरकार तेका वर्साक 30 लाख रुपया विदाउट इंटरेस्ट पयशे दिवपाचें काम भारतीय जनता पार्टीचे सरकार करता, एनडीएचे सरकार करता, अलायन्सचे सरकार करता. हे कित्याक करता तर आमच्या भुरग्यांचो फुडार बरो जावचो म्हणून करता. 30 लाख रुपया वर्साक जवळपास 60 लाख रुपया मनोहर पर्रीकर स्कॉलरशिप स्कीम ज्या भुरग्यांक फॉरेन कंट्रीन वचूनय शिकपाक तेणी थंय शिकचो, आपलें शिक्षण कंप्लीट करचें आणि तोपर्यंत इन्स्टॉलमेंट पे करपाची गरज ना. नोकरेक लागल्या उपरांत घेतलेले लोन आहा तितकेच फारीक करचे, ताका इंटरेस्ट लागना. अशा पद्दतीचे सगळ्या दृश्टीन सपोर्ट करपाचें काम सातत्यान ह्या एनडीएच्या सरकारात केला. एमजेपीचो तेंको, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचो तेंको हो सातत्यात बऱ्या कामांक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सदोदीत आसा. हय मदल्या काळात कदाचित पॉलिटिकल डिफरन्सीस आसतले, नो डाऊट, हांव ना म्हणना, बट आयच्या घडीक आणि इन लॉंग रन या देशाच्या विकासात, राज्याच्या विकासात बाब सुनील ढवळीकर हे आणि बाब दीपक ढवळीकर हे घट्ट दोनूय जाण हे देशाच्या विकासा खातीर माननीय मोदीजी हे तिसरे फावटी प्रधानमंत्री जावचे म्हणून आमच्या बरोबर आसा. आणि म्हाका खात्री आसा फक्त मडकय न्ही तर गोंयभर म्हणजे पुराय गोंयांत तांच्यांनी उजळूच सांगलें आपूण उलयता आसतना आपूण आव्हान करता की नॉट ओन्ली द मडकय पण गोंयांत असलेल्या सगळे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे एनडीएच्या अलायन्साच्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या दोनूय कॅन्डिडेटांच्या बरोबर उत्तरेत श्रीपाद भाऊ नाईक आणि दक्षिणेत बाय पल्लवी डेंपो हांच्या बरोबर की सगळे ताकदीनिशी उभे रावतले. हांगासर खंयसरूच डिफरन्सीस उरचो ना. तूं म्हाजो हांव तुजो हो ना, तर आज आमी देशाचे पयली आसात आणि मागीर पक्षाचे आसात. आणि ताका लागून तांच्यांनी सगळ्यांक आव्हान केलां. म्हाका खबर आहा तुमकां सगळ्या जाणांक आव्हान केल्या उपरांत येता त्या 7 तारखे दीस तुम्ही सगळे जाण तुम्ही कमळाचो बटन दाबतले, बट तुमकां उरलेल्यांक आव्हान करपाक जाय, उरलेल्यांक सांगपाक जाय की हय कमळाचो बटन दाब. सगळे चडशे कार्यकर्ते आसा म्हणून मुद्दामून सांगता हांव, ही निवडणुका फक्त लोकसभेची निवडणुका म्हणून लढू नाकात. ही निवडणुका तुमच्या पंचायतीच्यो निवडणुका आसा तसो प्रचार करात. कारण बरेचशे फावटी पंचायतीच्या निवडणुकेक कितली जाता पर्सेंटेज 90% मतां जाता, बरोबर काय नाही? 90% 95% वोटिंग आम्ही करून घेता आणि लोकसभेक ते 60% आणि 65% जाता. ते नाका. तांच्यांनी आव्हान केला तुमकां सगळ्या बुथांचेर 90% मतदान जावपाक जाय आणि जातले तितूंतले 90% आमकां पडपाक जाय. पडटले काय ना? आणि ते 90% जर मतां पडटली आसत जाल्यार प्रत्येक जाणांनी म्हाका दिसता आमी सगळ्यांनी भायर सरचे पडटले जॉयंटली. खंयसरूच भारतीय जनता पार्टी आणि एमजी पार्टी हाच्या मदीं क्लॅशीस सुटचे ना. फुडल्या 7 तारखेपर्यंत आमी सगळे जाण एकत्र रित्या येवन ह्या माननीय मोदीजी तिसरे फावटी प्रधानमंत्री करपाक बाय पल्लवी डेंपो हांकां पयलेच फावटी दक्षिणेंतल्यान नारी शक्तीची ताकद दाखोवपा खातीर आमच्यो सगळ्यो महिला भगिनी ह्यो तयार आसपाक जाय. तुम्ही घराघरांनी वचून सांगचे पडटले हय कमळाचो बटन दाबात आणि परत एकदा म्हणजे नेटान सगळ्यांची ताकद लावन आमकां ह्या गोंयचो विकास करपा खातीर, आमकां देशाचो विकास करपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ह्या आझादी का अमृत काळात विकसित भारताचे स्वप्न जे आमी म्हणटा की विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर तांचे विजन नव भारत निर्माण करपा खातीर, आत्मनिर्भर भारत निर्माण करपा खातीर, स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर तुमची सगळ्यांची ताकद जॉयंटली म्हणजे एमजेपी आणि भारतीय जनता पार्टी या मतदारसंघात एकीकडे येऊन म्हणजे दोन्ही हातात हात घालून या मतदारसंघात 90% मतां मेळपाचो रिकॉर्ड ब्रेक जो आसा हो हे फावटी आमकां करपाक जाय. दाखोवन दिवपाक जाय की हय आमी जर एकीकडे येयत जाल्यार येदी व्हडली ताकद आणि पुराय गोंयांत येदी व्हडली लीड आणि दुसऱ्या खंयच्याच मतदारसंघात आसची ना. ती लीड आमकां मडकय मतदारसंघात मेळटली. ताज्या खातीर तुमचो सगळ्यांचो मोग हो माननीय मोदीजी खातीर जाय, सुनील ढवळीकरा खातीर जाय, म्हज्या खातीर जाय, पल्लवी डेंपो खातीर जाय आणि तो कमळा खातीरूय जाय. आसतलो काय ना? आसतलो जाल्यार म्हाज्या बरोबर दोनूय हात उखलून भारत माता की वंदे वंदे अब की बार
अब की बार 400 पार, फिर एक बार महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, मेरा परिवार तुमका खूप खूप धन्यवाद. आज नेटान आम्ही आयकन कामाक लागतले आणि निश्चितच आमका मडकय मतदारसंघातल्यान सगळ्यात व्हडलेली एक मेळटली हाची अपेक्षा करता आणि माझी दोन उतरां सोंपयता. देव बरें करूं. थँक्यू सर. या फावटी 90% न्ही 95 क्रॉस पर्सेंट जातले सर, इतलो आमकां विश्वास आसा.